आज आपल्या बरोबर या ठिकाणी आणि भरतजी चंद्रराव निगडे आपल्या बरोबर आहे. त्यांना कालच 25 वर्ष त्या ठिकाणी 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांनी कुठलाही ऍक्सिडेंट न करता एक चांगली अशी एसटी खात्यामध्ये सेवा दिल्याबद्दल त्यांचा स्वारगेट आगार या ठिकाणी पुणे इथं सामंकर मॅडम, शिया साहेब डीसी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी सपत्नीक सत्कार करण्यात आला. आणि ज्यावेळेला आपण ट्रक व्यवसायामध्ये ड्रायव्हर होतो आणि खडतर प्रवास आपला त्या ठिकाणावरून झाला आणि एसटी मध्ये त्या ठिकाणी मग भुवनवा निगडे असतील, चव्हाणसाहेब असतील, त्यांचे बंधू दत्तात्रय निगडे असतील, सर्वांच्या सहकार्याने त्यांचा चांगला प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. तसं पाहिलं तर गुरुच्या गावातील 101 लोक आमची एसटी मध्ये भुवनवा निगडे यांनी लावलेली होती. त्यामध्ये पण आमचे बंधू आप्पा निगडे, बाबू निगडे असतील, सुहास निगडे असतील, शरद निगडे असतील, गोरख काका असतील, असे अनेक तुकाराम काका आप्पा असतील, अनेक लोक एसटी मध्ये त्यांनी काम केली. आणि आज बरेचशा या ठिकाणी काल सन्मानित करण्यात आलं. आणि ज्यावेळेला हा मान सन्मान मोठमोठ्या लोकांच्या मध्ये मान सन्मान मिळतो त्यावेळेला एक वेगळा आनंद त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि हा सत्कार पाहिला खऱ्या अर्थाने त्यांचे बंधू हजर असायला हवे सर त्यांची भावना होती. आणि स्वर्गीय चंद्रनानांचं त्यांच्यासाठी फार मोठं कष्ट होतं आणि नानांच्या डोळ्यात एक सत्कार व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती. आज ते या ठिकाणी आपल्या जवळ आलेले आहेत. त्यांनी सकाळी सांगितलं की माझा असा असा त्या ठिकाणी सत्कार झाला. तर कशा पद्धतीने त्या सत्काराचं स्वरूप होतं, काय तुम्हाला त्याच्यातून वाटतं? सत्काराचं स्वरूप असं होतं की मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्या सत्कार 25,000 चेक आणि फॅमिली जोडी होती त्यामुळे तिथं एक साडी असे नारळ गुच्छ देऊन चांगला समाटा सन्मान करण्यात. सत्कार मिळाल्यानंतर काय वाटलं? एकदम म्हणजे भूल भरून आलं की आपण काहीतरी केलं बाबा. आपलं स्वच्छ भावनेने इष्टीची सेवा चांगल्या भावनेने पार पडली, समाधानी. एवढ्या मोठ्या तामणकर मॅडम 5-6 जिल्ह्याचे प्रमुख आहेत. आज तुमचे सीएस साहेबांचं चांगलं त्या ठिकाणी काम आहे. एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार होताना काय काय एकदम म्हणजे असं वाटलं की मी आज काय तर म्हणजे माझ्या चालक पदासाठी मी चांगल्या प्रमाणे बस चालू चांगली सेवा जनतेला दिली व मला गर्व अभिमान आहे. ज्यावेळेला आपल्या घराला आधार म्हणून, आई वडिलांना आधार म्हणून आपल्याला काही जबाबदार नव्हता म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ट्रकवर गेला. आज मसवडकर सारख्या ठिकाणी, मसवड अशोक शेठ सारख्या ठिकाणी तुम्ही कामाला त्या ठिकाणी लागला. आणि हा एवढा मोठा 25-30 वर्षाचा तुमचा प्रवास, याच्यातून काय तुम्हाला अनुभव मिळाला? अनुभव म्हणजे सगळे अधिकारी म्हणा, एक दुटी लावणारे अधिकारी, घरच्या पत्नीने मला एक सहकार्य चांगलं केलं की जाताना कामावर जाताना आयता डबा खिशात खुश होऊन कामावर गेलोय आणि आल्यावर सुद्धा खुश केलेले. असं चारापट्टी बाबा काही त्रास न जाणवता. त्यामुळे मला ही माझी मानसिकता चांगली राहिली आणि त्यामुळे मी 30 वर्ष चांगली सुरक्षित सेवा केली. एसटीची सेवा देत असताना तुम्ही घरचं मला वातावरण चांगलं सापडलं आणि अधिकाऱ्यांचं बी जेणेकरून इथं आमचे सावंत साहेब, विशाल सावंत साहेब असतील, ड्युटी ॲडजस्ट करणे यांनी सुद्धा त्रास न दिल्यामुळे हे आम्ही तिथवर आलो. सावंत साहेब यांचे TI म्हणून एक ड्युटी ॲडजस्ट लावणारे त्यांनी आपण जर म्हणलं त्यांना किंवा मला संध्याकाळी ड्युटी लावा, सकाळचं काम आहे तर त्यांनी लावलेली. आणि सकाळचं काम असं तर म्हणजे सकाळचं ड्युटी असेल तरी म्हणलं साहेब संध्याकाळी आलं तर चालतं का? म्हणजे या तुमचं काम होतं. तिथं मला एक 25% परिस्थिती चांगली मिळाली मला विशाल सावंत साहेबांच्या सरांमुळे. आता ही समाजाला सेवा देते तुम्ही, प्रापंचिक सुद्धा तुम्ही चांगला आदर्श सर्वांच्या पुढे ठेवला. मुलांना चांगलं उच्च शिक्षित केलं, मुलींना चांगलं उच्च शिक्षित केलं. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? प्रवास आज मी मोटर नगरचा मी खतरत असतो. ऊन वारा पाऊस सगळ्या मात करत सगळं मानसिकता चांगली असल्यामुळं आज मी आहे वर. आणि मला घरच्या पत्नीचं 50%, अधिकारी 25%, स्वतःचं 25%, 100% मी यशस्वी झालेलो आहे. या यशस्वी होण्यामध्ये वडिलांचे, भावाचे, आई वडिलांचे, भावाचे, पत्नीचे सगळ्यांचा साथ लागली. मला 50% घरची साथ लागली, पत्नीची, आई वडिलांची. पाठीमागं जर वळून बघितलं तर आपल्यामुळे काहीच नव्हतं. वडील धंद्यात होते, वडील स्वतः प्रपंच चालवायचं अवघड होतं. 4-5 पोरावडं घेऊन हा प्रपंच चालवत असताना तुम्ही लहान होता. मग अशा परिस्थितीतून तुम्ही आज आर्थिक स्थिरता तुम्हाला आलेली, सगळ्यांना भाऊ चांगले असते तिथे, सुनाबाळा चांगले आहेत, मुलांचं चांगलं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे आता एक वेगळं झालेलं आहे. त्यामुळे आता काय टेन्शन नाही. ते एवढं समाधान होतं झालं की आपल्याला ह्या मोठा गौरव झाला आपला, त्यात आपण खुश आहे.
आपलं सार्थक लागलं मोटर ड्रायव्हिंगचं. आता रिटायरमेंटचं ह्याच्याकडे तुम्ही लवकर 1 वर्ष राहिलं. 1 वर्ष राहिलेलं आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आपण काय समाजासाठी आपण काय देणं लागतो आता? आता रिटायर समाजासाठी काहीतरी करता येईल असं या भावनेने आपण चालणार आहे. काय करणार समाजासाठी? काय ते सेवा करायची म्हणा किंवा गावासाठी काय अडचण उभं राहायचं. आता तुम्हाला समजा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कोण नव्हतं त्यावेळेला, समजा अशोक शेठ असतील, बबन ओम असतील, त्यांनी कामाला लावलं, सहकार्य केलं. तसं तुम्ही गोरगरीब मुलांसाठी तुमची काय भावना आहे? तुम्ही काय काहीतरी करणार? करता येतं करून आपण प्रयत्न करणार आहे. मुलं असले 4 पैसे लोकांसाठी खर्च करणार का गाठीला गाठ बांधत बसणार? त्यातला काही अंश तरी तुम्ही समाजसेवेसाठी. करायचं. तर ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे ही साध्या कुटुंबातली माणसं, सर्वसामान्य कुटुंबातली माणसं, जमीन त्या ठिकाणी चोकडी असताना एक प्रपंच त्या ठिकाणी त्यांनी कष्टातून उभा केला, समाजाला दिशा दिली, समाजाला एक आदर्श दिला. आणि ज्यावेळेला काल सपत्नीक त्यांचा सत्कार झाला त्यावेळेला त्यांना भरून आलं की आपण एक चांगल्या माणसांचे रत्न आपल्याला त्या ठिकाणी सत्कार गौरव झाला. आणि पत्नीच्या डोळ्यातलं त्या ठिकाणी आनंदाश्रू पाहून त्यांना भरून आलं. आणि एक आपण चांगलं काहीतरी केलं, एक आपण आताशी कुठेतरी माणसात आलो असं त्यांची भावना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि हे करत असताना ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे मी घडलो, ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे मला दिशा मिळाली, ज्या अधिकाऱ्यांनी मला सांभाळलं, त्यांचाही त्यांनी नामोल्लेख या ठिकाणी केला. तर आपल्या कार्याचा कर्तृत्वाचा नक्कीच पुढच्या पिढीला, नव्या पिढीला आदर्श राहील. आणि गुळूंच्या गावाचं तुम्ही नाव त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये एक उज्ज्वल केलं, नाव त्या ठिकाणी गुळूंच्या गावाचं काढलं, त्याबद्दल ग्रामस्थ म्हणून आणि तुमचा मित्र म्हणून तुमचे तसे आभार. थँक्यू. धन्यवाद.